राम राम मंडळी, लई दिवस झाले मी स्वतःच्या ब्लाऊजला आरीवर्क केलं नाही. दुसऱ्याचे 7 ते 8 करून दिले असतील. वेळेअभावी काही टाकता आले नाही. असो, हे जांभळावालं ब्लाऊज पीस आईचं आहे, पण आईला ही साडी काही आवडली नाही म्हणून याच्यावरचं ब्लाऊज मी शिवणार आहे. आणि याची जी बॉर्डर आहे मला खूप आवडली. लाकडी रिंगावर या ब्लाऊज पीसला टाकून आपल्या कलेच्या जोरावर चंदेरी सोनेरी मण्यांना याच्यावरती एक एक करून गुंफून घेऊया. सर्वात अगोदर याच्यावरती आपल्याला माप टाकायचं आहे आणि त्यानंतर सोनेरी दोऱ्यांना आपल्याला याच्यावरती गुंफून घ्यायचं आहे. म्हणजे एक लाईन स्टिच करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण जे मणी गुंफणार आहोत ते वाकडे तिकडे गुंफले जाणार नाही. असो, त्यातल्या त्यात माझे 5 ते 6 ब्लाऊज आरीवर्क करायचे राहिले आहे. त्यातील एक फॅब्रिक पेंटिंगचा आणि दुसरं नेटवरती आरीवर्क असणार आहे. तर तुम्ही बघू शकता की एवढे ह्या 4 लाईन स्टिच करण्यासाठी मला नाही म्हटले तर 2 तास लागले असतील. सामान जर 400-500 रुपयाचं असले तर याच्यावरची जी मेहनत आहे ती 1000 रुपयावर आहे. असो, जेवढं लवकरात लवकर या ब्लाऊज पीसवर आरीवर्क करून कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही लवकरात लवकर याचा फायनल लुक दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता कुठे 4 लाईन कंप्लीट झालेल्या आहेत आणि सकाळी अशी बबली येऊन ब्लाऊज पीसवर बसली होती. 2 ते 3 तासाची गेलेली मेहनतीनं वाया घालू नये म्हणून तिला ब्लाऊज पीसवरून उठवलं. टाटा बाय.